प्रसारित करत आहोत काही माहिती, घटना आणि संगीतावर आधारित कार्यक्रम प्रभातीचे रंग. लेखक विजय कुमार तथा नंदू गुरव. निवेदन रोहित इंदोलीकर. सादर करते श्रीनिवास जरंडीकर. प्रभातीचे रंग. नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. आजच्या प्रभातीचे रंग या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. रंगांचा उघडून या पंखा सांज कुणीही केली, काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली. 6 ऋतूंचे 6 सोहळे येथे भान हरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. मंगेश पाडगावकर एकदा सांगलीत आले होते. पाडगावकर गावात आले आणि आपण भेटलोच नाही असं कसं, म्हणून मग हिरवागार शर्ट घालून सेंट मारून एक महाशय त्यांना भेटायला पोहोचले. प्रसन्न सकाळ आणि पाडगावकरांची भेट. आहा, कावरे बावरे झालेले महाशय समोर बसले. म्हणाले, साहेब, लहानपणी पण काय दिवस होते आणि आता बघा, घेईल ते महाग, चहा सुद्धा 20 लागावा इतका महाग. फळ म्हणजे चैनी झाली आहे आता गरिबांसाठी. बाकी शिक्षण, दवाखाना तर नको नको वाटायला लागलंय. तुमचं आपलं बरं आहे. इतके वाईट दिवस असून पण तुम्ही आपलं या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावं असं म्हणून सांगता. पाडगावकरांनी स्माईल केलं. म्हणाले, तुमचं लग्न झालंय? हो. मुलं बाळ? हो, 2 आहेत. नोकरी आहे ना? चांगली आहे. काही आजार बिजार? हे काही सुद्धा नाही. मग कोर्ट कचेऱ्या? नाही, तसली कटकटच ठेवली नाही आम्ही. तरी पण या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करता येत नसेल तर जगावं तरी कशाला? मित्रांनो, मुद्दा काय तर जगता आलं पाहिजे. हे जीवन सुंदरच आहे, ते सुंदर जगता आलं पाहिजे. बाजूला बघा, कुणाला हात नाहीत, कुणाला पाय नाहीत, कुणाला हे ताजं टवटवीत जग बघायला डोळे नाहीत. इकडं कधीही गोड न बोलणाऱ्यांची शुगर वाढतीये, तर तिकडं साधी पाठीवर थाप मारली तरी कुणाला तरी धाप लागतीये. कोण मतिमंद आहेत तर कोण गतिमंद आहेत, कोण वेडे आहेत, कोण भोळे आहेत, पण ही सारी जण किती मस्त जगतायत निवांत. मला डोळा नाही म्हणून आंधळा रडत बसला नाही, की मला पाय नाहीत म्हणून लंगडात चालायचा थांबलेला नाही. माणसं मजेत जगतायत, जग जिंकत आहेत, सुखासमाधानानं नांदत आहेत. कारण मित्रांनो, त्यांना जगणं सापडलं आहे. हे सुख मिळतं कुठं, कितीला मिळतं, कोण देतं? ते बंगल्यात असतं का? ते 4 चाकी गाडीत असतं का? ते सोन्याच्या दागिन्यात किंवा चांदीच्या ताटात असतं का? तर नाही. सुख सत्तेत असतं का मस्तीत असतं? सुख पदात असतं की पैशात असतं? राजास जी महाली सौख्ये कमे मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. हे कसं मग? पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. सुखाचं सूत्र हे असंच आहे मित्रांनो. जगता आलं पाहिजे. पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पण पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं बरं का. सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं हे आपणच ठरवायचं. सांगा कसं जगायचं, कण्हत कण्हत की आनंदानं गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. हे सारं जगणं सांगताना त्याचं कारण सांगायचं राहिलंच की हो मित्रांनो. कारण 10 सप्टेंबर हा आहे जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन. पण या वाईट क्षणाची आठवण हवीच कशाला? तेव्हा मिळालेलं जीवन आनंदानं भरभरून जगूया. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. जिंदगी एक सफर है सुहाना,
यहाँ कल क्या हो किसने जाना। जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। अरे ओडले ओडले हो, 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 ओडले ओडले हो। चांद तारों से चलना है आगे, आसमानों से बढ़ना है आगे। अरे चांद तारों से चलना है आगे, आसमानों से बढ़ना है आगे। पीछे रह जाएगा ये जमाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। ओडले ओडले हो, ओडले ओडले हो, ओडले ओडले हो, ओडले ओडले हो, ओडले ओडले हो। सुपर निर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा। सब दाग चले गए। सुपर निर्मा मैं सप्तमैन। सचिन मम्मी सुपर निर्मा में है सचमुच अपनापन। 10 लाखांची लॉटरी मला। वाव, फसव्या ऑफर्स पासून सावधान. आरबीआय सांगते जाणकार बना, सतर्क रहा. श्रोते हो, प्रभातीचे रंग या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. श्रोते हो, अभाई सिंग उत्तर भारतातील खेलर्जीचं बडं प्रस्थ. त्यांना बांधायचा होता एक भव्य दिव्य राजवाडा. झालं. त्यांनी त्यांचे मंत्री गिरीधर भंडारी यांना या नवीन राजवाड्याच्या बांधकामासाठी लाकूड गोळा करायला पाठवलं. भंडारी आणि त्यांचे सैनिक खेजरलीत पोहोचले. खेजरली म्हणजे खेजरीच्या झाडाचं आगारच. पण झाडं तोडायला सैन्य आलंय हे समजल्यावर या गावातल्या अमृतादेवी बिश्नोई हिनं साऱ्या गावाला एकत्र केलं. सैनिकांना झाडाजवळ फिरकूनच दिलं नाही. सैन्य जरा पुढे सरकलं आणि तिनं आणि तिच्या कुटुंबानं खेजरीच्या झाडांना घट्ट मिठी मारली. पण संतापलेल्या गटानं अमृता आणि तिच्या 3 मुलींचा शिरच्छेद केला आणि झाडं तोडलीच. झाडं तोडली, पण ही बातमी वणव्यासारखी पसरली. बिश्नोई लोकांनी परिषद बोलावली. जीव गेला तरी चालेल, पण झाडांना मारलेली मिठी सोडायची नाही, एकही झाड तोडू द्यायचं नाही, असा निर्धार 83 गावातील बिश्नोई लोकांनी केला. म्हातारी माणसं, आयाबाया, मुलं सारी झाडांना मिठी मारून बसले. एकूण 363 बिश्नोई झाडांचं संरक्षण करताना मारले गेले. हे सारं समजल्यावर धक्का बसलेल्या अभाई सिंग माफी मागण्यासाठी स्वतः गावात गेले. गावाला पुन्हा कधीही राज्यासाठी लाकूड पुरवण्याची सक्ती केली जाणार नाही, असं फरमान त्यांनी काढलं. या गावाचं नाव नंतर खेजरली असं ठेवण्यात आलं आणि हत्याकांडाचं ठिकाण बिश्नोई हे धर्माचं प्रेरणास्थान बनलं. याच प्रेरणेतून 20व्या शतकात सुरू झालं पर्यावरणवादी चिपको आंदोलन. 1973 साली उत्तराखंडमध्ये सुरू झालेली एक वनसंवर्धन चळवळ. व्यावसायिक वृक्षतोड थांबवण्यासाठी आणि जंगलांचं संरक्षण करण्यासाठी लोकांनी झाडांना मिठ्या मारल्या. चंडीप्रसाद भट्ट, सुंदरलाल बहुगुणा या आंदोलनाचे प्रमुख होतेच, पण गौरादेवीसारख्या असंख्य महिलांनी हे आंदोलन चालवलं. अमृतादेवीचा कित्ता गढवालच्या गौरीदेवीने गिरवला. गढवालमधील रेनी गावाजवळची झाडं तोडायला ठेकेदाराची माणसं आली तेव्हा गावात फक्त स्त्रियाच होत्या. गावातील महिला मंगल दलाची प्रमुख गौरीदेवीनं बायकांना जमा केलं आणि त्या रात्रभर झाडांना मिठ्या मारून थांबल्या. झाडं वाचवली. आजही खेजरली गावात या घटनेच्या सन्मानार्थ बिश्नोई समारंभ आयोजित केला जातो.
भारत सरकारनंही अमृतादेवींच्या बलिदानाची दखल घेत अमृतादेवी बिश्नोई पर्यावरण संरक्षण पुरस्कार सुरू केला. 2013 मध्ये पर्यावरण मंत्रालयानं हत्याकांडाचा दिवस म्हणजे 11 सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिन म्हणून घोषित केला. हा दिवस जंगल आणि जंगली प्राण्यांना वाचवताना बलिदान दिलेल्या वनकर्मचाऱ्यांच्या निस्वार्थ त्याग आणि समर्पणाचं स्मरण करतो. झाडांसाठी जीव देणारी माणसं ज्या देशात जगतात तो आपला भारत देश. या अशा निसर्गमय झालेल्या माणसांमुळेच देश सुजलाम सुफलाम झाला आहे, राहिला आहे. आजही जीवावर उदार होऊन निसर्गप्रेमी निसर्ग जगवत आहेत. निसर्गासाठी कायद्याची रस्त्यावरची लढाई लढत आहेत. मेन ऑफ दी ट्रीज या जागतिक संघटनेचे संस्थापक, जगातल्या 108 देशात वृक्ष लागवडीची चळवळ नेणारे वृक्षमानव रिचर्ड सेंट बार्ब वेफर यांची एक कविता आजही जगभरातील पर्यावरणवाद्यांना बळ देते. सांगलीतील पर्यावरणवादी डॉक्टर रवींद्र व्होरा जेव्हा सुंदरलाल बहुगुणांना भेटले तेव्हा त्यांना ही कविता स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून दिली. हा प्रसंग आणि कविता आता त्यांच्याच आवाजात ऐकूया. चिपको आंदोलनाचे कार्यकर्ते सुंदरलालजी बहुगुणा यांनी वृक्षावरती केलेली कविता मी आता म्हणणार आहे. धन्यवाद हे प्रभु तेरा, हम करते बारंबार, हम करते बारंबार. वृक्षों का कर सृजन निकट से, करता हमको प्यार. प्राण वायु इससे मिल पाई, भोजन जल की है बहुताई. बुद्धि स्वस्थ होके हर्षाई, मिला प्रभु सौंदर्य प्रेम का. अद्भुत यह संसार, अद्भुत यह संसार. धन्यवाद हे प्रभु तेरा, करो सहाय हमारी ऐसी. सत्यम शिवम सुंदरम जैसी. रहने योग्य बने यह वैसी. जाय छोड़ कर भले कभी हमें. धन्यवाद हे प्रभु तेरा, धन्यवाद हे प्रभु तेरा. हम करते बारंबार, हम करते बारंबार. वृक्ष मानव रिचर्ड सेंट बार्ब बेकर हे जेव्हा हिमालयात आले होते सुंदरलाल बहुगुणांचं काम पाहण्यासाठी, त्यावेळेला त्यांनी इंग्लिशमध्ये लिहून कविता दिली होती. त्याचं सुंदरलाल बहुगुणांनी केलेलं भाषांतर आहे. प्रभातीचे रंग हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. रसिक हो, चॉकलेट हे लहान मुलांचं आकर्षणाचा विषय. चॉकलेट दिलं की पसरलेलं भोकाड बंद करणारा बंटी. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला असं म्हणत तो मोठा झाला. चॉकलेट बॉय झालेला बंटी. प्रपोज करताना चॉकलेटचा बॉक्स देणारा बंटी. बाप झाल्यावर गल्लीभर चॉकलेट वाटत नाचला. मग बंटीला नातू झाला आणि नातवासोबत चॉकलेट खाताना बंटी सापडायला लागला. ना बंटीनं चॉकलेटला सोडलं ना चॉकलेटनं बंटीला. मित्रांनो, चॉकलेट नुसतं चॉकलेट नसतं. चॉकलेट असतं मैत्रीचं प्रतीक, दिलसे दिलेलं वचन, मनापासून मागितलेली माफी, मनात खोलवर लपवलेलं एक गोड गुपित आणि दंगा धुडकूस करत असलेलं सेलिब्रेशन. चॉकलेट नुसतं तोंड गोड करत नाही तर नात्यात ही गोडवा आणतं. म्हणून तर चॉकलेटची किंमत करता येत नाही. 1-2 रुपयांचं चॉकलेट म्हणून तर गोड प्रसंगी लाख मोलाचं असतं. आणि म्हणून तर सारं जग चॉकलेटचाही डे साजरा करतं. दरवर्षी 13 सप्टेंबरला असतो आंतरराष्ट्रीय चॉकलेट दिवस. मित्रांनो, चॉकलेट घ्या आणि तोंड गोड करा. आता थोडंसं या चॉकलेटच्या इतिहासाबद्दल. चॉकलेट हा कोको झाडाच्या बियांपासून बनवलेला एक खाद्यपदार्थ. सुरुवातीला ते कडू आणि औषधात वापरलं जायचं, पण आता चॉकलेट म्हणजे गोड आठवणींचा गोडवा झालाय. चॉकलेटचे पण बरेच प्रकार आहेत. डार्क चॉकलेट जे आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं,
दुसरं मिल्क चॉकलेट, तिसरं व्हाईट चॉकलेट. चॉकलेट कोणतं का असेना, पण ते खाल्ल्यानं जो काही आनंद मिळतो तो लाजवाब. मिल्टन एस हर्शी, एक अमेरिकन चॉकलेट निर्माता, व्यापारी आणि परोपकारी माणूस. साऱ्या जगाला चॉकलेटची चव देणाऱ्या मिल्टन याच्या जन्मदिनाच्या स्मरणार्थ चॉकलेटचा हा दिवस जग साजरा करतं. अमेरिकेच्या राष्ट्रीय कन्फेक्शनर्स असोसिएशननं त्याची सुरुवात केली. चॉकलेट डे जणू जगाचा उत्सव. दोस्तहो, चॉकलेटचा तब्बल 4000 वर्षांचा इतिहास प्राचीन मेसो अमेरिका म्हणजे सध्याच्या मेक्सिकोमध्ये सुरू झाला. तिथंच पहिल्यांदा कोको वनस्पती सापडली. लॅटिन अमेरिकेतल्या सगळ्यात जुन्या संस्कृतींपैकी एक असलेल्या ओल्मेक संस्कृतीनं मग कोको वनस्पतीचं चॉकलेटमध्ये रूपांतर केलं. त्यानंतर 1550 मध्ये युरोपमध्ये चॉकलेटच्या आगमनाच्या वर्धापन दिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो असं मानलं जातं. अगदी तेव्हापासून चॉकलेट म्हणजे जगाची शान आहे, जगाची टेस्ट आहे. चॉकलेट फक्त चविष्टच नाही, तर त्याला पण एक गोड सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरा आहे. जागतिक चॉकलेट दिन आपणा सर्वांना त्याची आठवण करून देतो. मित्रांनो, दिसायला प्रेमाचं प्रतीक असलेल्या या चॉकलेटची जागतिक बाजारपेठ पहिली तर थक्क होऊन चॉकलेट खायची वेळ येईल. 2024 मध्ये चॉकलेटची उलाढाल अंदाजे $167 अब्ज होती आणि 2030 पर्यंत ती $191.48 अब्ज पर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. भारत ही चॉकलेटची जगातील सगळ्यात वेगानं वाढणारी बाजारपेठ आहे आणि ती असणारच. शेवटी ना आम्ही चॉकलेटला सोडलं, ना चॉकलेटनं आम्हाला. चॉकलेट लाइम जूस आइसक्रीम टॉफियाँ पहले जैसे अब मेरे शौक है कहाँ. गुड़िया खिलौने मेरी सहेलियाँ अब मुझे लगती हैं सारी पहेलियाँ. ये कौन सा मोड़ है उम्र का. चॉकलेट लाइम जूस आइसक्रीम टॉफियाँ पहले जैसे अब मेरे शौक है कहाँ. गुड़िया खिलौने मेरी सहेलियाँ अब मुझे लगती है सारी पहेलियाँ. ये कौन सा मोड़ है उम्र का. किससे कहूँ मैं ये सारी बत्तियाँ. गुड़िया खिलौने मेरी सहेलियाँ अब मुझे लगती हैं सारी पहेलियाँ. ये कौन सा मोड़ है उम्र का.
अलीकडे डोंगर पलीकडे डोंगर मामाच्या गावाला, गाई गुरानं भरलाय गोठा, दह्या दुधाचा नसतोय तोटा, बाजरी ज्वारी पिकतीया भारी मामाच्या गावाला, त्या गावाजवळ जेजुरी तिथं नांदतो देव मल्हारी, त्याचं राहणं शिखरावरी, त्याला 9,00,000 पायरी, वाघ्या मुरळी भंडारा उधळी खंडोबा या देवाला मामाच्या गावाला. मित्रांनो, मला माहिती आहे की आत्ता दिवस सुट्टीचं नाहीत आणि मामाच्या गावाला जायचं पण नाही, पण खरं सांगू, असं वाटतं की उठावं आणि सरळ मामाचा गाव गाठावा. ऊन पावसाचा खेळ चाललाय, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे, पाऊस बरसतो आहे आणि सगळे डोंगर दऱ्या टेकड्या नुसत्या हिरवागार शालू नेसल्यासारख्या नटल्या आहेत. डोंगर दऱ्यातले प्राणी पक्षी वनस्पती फुलं नुसती नाचतायत. हे सगळं रान सौंदर्य आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करायला निसर्गप्रेमींनी माळ रानावर तळ ठोकलाय. मित्रांनो, हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडारे. खरंच, आणि हे सारं करायला तिकडं थायलंडला, काश्मीरला, केरळला जायची गरज नाही. जरा किक मारून शिराळा तालुक्यात गेलं तरी मन ताजतवानं होईल. आपल्या सांगली जिल्ह्याची पश्चिम दिशा म्हणजे शिराळा तालुका. जिल्हा आणि तालुक्याचं पश्चिम उत्तर टोक म्हणजे कोकणचं प्रवेशद्वार. याच प्रवेशद्वाराजवळ कोंडाईवाडी, गिरजवडे ही हिरवीगार गावं आहेत. सारे डोंगर दऱ्या टेकड्या नुसत्या बहरल्या आहेत. आर्किड, दगडीपाला, गुलबक्षी, चिन्नक, बोगनवेल, एपिजिना, तगर, पापई, देंद्रोडियम, हर्बनिया, रानहळद, भरांगी, चाफा, रुई, अबोली, कंगुण्या, सदाफुली, सोनेरी, मोगरा, कास पठारासारखं फिलिंग आहे इथं. कोंडाईवाडीसारखंच निसर्गानं भरलेलं आहे याच तालुक्यातलं रिळे, मांगरूळ, इंगरूळ, चिंचोली, गुढे, पाचगणी पठार, मेणीखोरा, हातेगाव आणि चांदोली अभयारण्य परिसर. चांदोलीवर तर निसर्गानं मुक्त हस्तानं उधळणच केली आहे. चांदोलीच्या या वैभवात आता गुढे पाचगणी पठाराची भुरळ पडायला लागलेली आहे. उंचच उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगा, उंचावरून कोसळणारे छोटे मोठे धबधबे, नागमोडी वळणं घेत पठारावर पोहोचणारी वाट, चारी बाजूला हिरवा गर्द निसर्ग, वारंवार आकाशातून खाली उतरणारे ढग, त्यातून फिरत असणारी पवनचक्की, सतत वाहणारा मंद वारा, पूर्वेकडून रांजणवाडी, सावंतवाडी तर पश्चिमेकडून भाष्टेवाडी, येसलेवाडीचे घाट, नागमोडी वळणांचा प्रवास. स्वर्गसुख नाही तर दुसरं काय आहे? चांदोलीला जायलाही वेळ नाही का तुम्हाला? ठीक आहे, निसर्ग तर तुम्हाला सांगलीत पण भेटेल. दोस्त हो, चिंतामण व्यापार महाविद्यालयाच्या मैदानी सड्यावर फुलांचा बहर आला आहे. गवती तेळवण, घाटी पित्त पापडा, पिवळी गोधडी, लाल गोधडी, काटेरी तुपकटी, पेटारी, पांढरी घेटुळी, गोंडा घेटुळी, भिंगुळी, कृष्ण सारीवा, वासनी, चनाबोर. चला, निसर्गाचं हे सौंदर्य आपणही मनमुराद लुटूया. मनसरगम छेडारे, जीवनाचे गीत गारे. हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे, गीत गारे धुंद भारे. हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे, गीत गारे धुंद भारे. हो नवे पंख पसरा, उंच उंच लहरा,
नवे पंख पसरा उंच उंच लहरा भिर गारे गीत गारे धुंद वारे हिरवाने सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडारे जीवनाचे गीत गारे धुंद भारे गुलाबी हवाशी मंद मंद वाहते शराबी कळी अशी चिंब नाहते गुलाबी हवाशी मंद मंद वाहते शराबी कळी अशी चिंब नाहते सुगंधी फुलांना नशा आज आली सडा शिंपिला जणू प्रीतीने हिरवाने सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडारे. श्रोते हो, मानवाला मिळालेलं शरीर ही एक अनमोल संपत्ती आहे. शरीरात असलेला प्रत्येक अवयव हा एखाद्या रत्नासारखा अनमोल आहे. यातीलच एक प्रमुख अवयव म्हणजे आपले डोळे. इन 2 डोळे, पण ते जर नसतीलच तर आपल्या शरीराला आणि जीवनाला काय अर्थ आहे. डोळे आहेत म्हणून सुंदर जग दिसत आहे, पण ते बघायला सुंदर मनही असावं लागतं. म्हणूनच दृष्टी आणि नजर यात फरक आहे. नाहीतर काहींना डोळे फक्त वटारण्यासाठी आणि मोडण्यासाठीच असतात असं वाटतं, नाही का? किलकिल्या डोळ्यांनी जन्मल्यापासून ते नंतर शेवटी ते मिटेपर्यंत जे डोळे आपल्याला साथ देतात त्याची आपण किती काळजी घेतो हाही प्रश्नच आहे. जिल्ह्यात नेत्रदान पंधरवडा सुरू झाला आहे. किमान या निमित्तानं का होईना, पण आपण एकदा आपल्याच डोळ्यांकडे बघूया, त्यांची विचारपूस करूया, त्यांना नेत्रतज्ञांकडे दाखवूया. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या वतीनं 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान हा 40वा नेत्र पंधरवडा साजरा केला जात असून त्यानिमित्त जनजागृती मोहीम राबवली जात आहे. विविध स्पर्धा होत आहेत. अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम आणि नेत्र विभाग प्रमुख डॉक्टर शरद शेगावकर आणि त्यांच्या साऱ्या टीमनं त्याचं संयोजन केलं आहे. सांगली जिल्ह्यात कार्यरत असलेल्या नेत्रपेढ्यांकडून गेल्या 5 वर्षात 1296 नेत्रबुब्बुळं संकलित करण्यात आली आहेत. पण त्यातील 761 नेत्रबुब्बुळांचं प्रत्यारोपणही करण्यात आलेलं आहे. हे काम वाटतं तितकं सोपं नाही. आपल्याकडे अजूनही रक्तदानाबाबत जितकी जागरूकता आली आहे तितकी नेत्रदानाबाबत नाहीये. माणूस गेल्यानंतरही हे सुंदर जग बघू शकतो ते फक्त नेत्रदान केल्यामुळं, दुसऱ्यांना नजर देऊन. पण ही चळवळ अजूनही व्यापक करावी लागेल. ही जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांचीच आहे. या संदर्भातच अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांनी केलेलं निवेदन आता ऐकूया. नमस्कार, मी डॉक्टर प्रकाश गुरव, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज. 40वा नेत्रदान पंधरवडा आय डोनेशन फोर्टनाईट फंक्शन आपण दिनांक 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर पर्यंत राबवतो. नेत्रदान करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटक हा महत्वाचा आहे. भारतामध्ये 1.5 कोटी अंध व्यक्ती आहेत. दरवर्षी जवळजवळ 1,20,000 लोक हे केवळ बुबुळाच्या आजाराने अंधत्व आलेले आहेत. भारतात दरवर्षी जवळजवळ 84 लाख लोकांचा मृत्यू होत असला तरी 0.58% लोकच नेत्रदान करतात. बुबुळ रोपण शस्त्रक्रिया ही वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. सध्याच्या काळात प्रगत मायक्रोस्कोपमुळे बुबुळ रोपण शस्त्रक्रिया व्यवस्थित केली जाते. त्यातही शक्यतो बुबुळाच्या थरानुसार वेगवेगळ्या थर वापरून जवळजवळ 3 व्यक्तींना, एक बुबुळामध्ये 3 व्यक्तींना चे अंधत्व नष्ट करता येते. त्यासाठी
आपल्याला कॉर्नियल रिसर्च लॅब हा एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे आधुनिक व लेझर पद्धतीमुळे बुबुल रोपण शस्त्रक्रिया सुलभ रीतीने केली जाते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज व सांगली येथे गेल्या 5 वर्षात जवळजवळ 1296 बुबुळे जमा करण्यात आपल्याला यश मिळालेले आहे आणि सन 24-25 मध्ये जवळजवळ 19 बुबुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेल्या आहेत आणि सर्व लोकांना दृष्टी प्राप्त झालेली आहे. तर कॉर्नियल रिसर्च लॅबमुळे लॅमिलर रेट्रोप्लास्टी तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी फायदा होतो व त्याच्यातील कौशल्य निर्माण होते. मृत्यू झाल्यानंतर रुग्णाचे बुबुळ पूर्णपणे सुरक्षित रीतीने मीडियामध्ये फ्रीजमध्ये जतन केले जाते आणि ज्यांना बुबुळ रोपण शस्त्रक्रियाची आवश्यकता आहे त्यांना लगेच बोलवले जाते व बुबुळ शस्त्रक्रिया केली जाते. लोकांमध्ये नेत्रदान जास्तीत जास्त होण्यासाठी पोस्टर, रांगोळी स्पर्धा, रॅली काढून जनजागृती केली जाते. यासाठी आपले डिपार्टमेंट ऑफ ऑप्थॅल्मॉलॉजीचे सर्व मेंबर्स यांचा सक्रिय सहभाग आहे व मरणोत्तर नेत्रदान ही काळाची गरज आहे. बुबुळाचे अंधत्व दूर करण्यास प्रत्येकाने सहकार्य करणे गरजेचे आहे. दृष्टी आहे तर सृष्टी दिसेल आणि नेत्रदान करा व अंध व्यक्तीसाठी नेत्रज्योत तेवत ठेवा. त्यानंतरही प्रत्येकाने नेत्ररोपण शस्त्रक्रियेद्वारे मृत्युंजय व्हावे अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद. बराच श्रोते हो, आपल्या आजच्या प्रभातीचे रंग या कार्यक्रमाची वेळ आता इथंच संपत आलेली आहे. तेव्हा आजचा कार्यक्रम इथंच समाप्त करत आहोत. पुन्हा भेटू पुढल्या मंगळवारी आपल्या प्रभातीचे रंग या कार्यक्रमात. तोपर्यंत निरोप द्या. नमस्कार. प्रभातीचे रंग, काही माहिती, घटना आणि संगीतावर आधारित कार्यक्रम आपण ऐकलात. आजच्या कार्यक्रमाचं लेखन केलं होतं विजयकुमार तथा नंदू गुरव यांनी. निवेदन रोहित इंदोलीकर आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते श्रीनिवास जरंडीकर.